वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. 52 हा याचा कोड नंबर आहे आणि शॉर्टमध्ये तुम्ही SP असं या विषयाला म्हणता. हा पेपर आहे 28 फेब्रुवारी 2023 रोजी झालेला 12वी बोर्ड परीक्षेचा हा पेपर आहे. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देणार आहे. सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2 उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात. 3 डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजे 1 ते 8 प्रश्न आहेत ते नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न सलग लिहिले तरी चालतात, पण जो प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा. चला तर पाहूया आपण सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे SP या विषयाची 2023 रोजी झालेली ही 12वी बोर्डची परीक्षा आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी झालेली ही परीक्षा आहे. प्रश्नपत्रिका आपण पाहूया. अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका पुढच्याही परीक्षेला येतील. प्रश्न क्रमांक पहिला. आता हा जो पहिला प्रश्न आहे वस्तुनिष्ठ, तो एकूण 20 गुणांचा आहे आणि त्यात अ, ब, क, ड असे 4 प्रश्न आहेत 5-5 गुणांचे. त्यातला अ प्रश्न आपण पाहूया. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 5 गुण आहेत. आता सूचनाच दिलेली आहे की पर्याय निवडायचा आहे, पण वाक्य पुन्हा लिहा म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं आणि मग त्यामध्ये उत्तराचा शब्द लिहायचा. उत्तराच्या शब्दाला 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे उत्तरपत्रिका लेखन करा. क्रमांक 1. कंपनीला सरकारकडे टिंबटिंब भरावा लागतो. पर्याय अ. कर, ब. लाभांश, क. व्याज. 2. टिंबटिंब भाग विद्यमान समहक्क भागधारकास विनामूल्य दिले जातात. पर्याय अ. समहक्क, ब. हक्क, क. बोनस. 3. टिंबटिंब हा भागांच्या मालकीचा पुरावा आहे. पर्याय अ. सभासद रजिस्टर, भाग प्रमाणपत्र, क. भाग वाटप पत्र. 4. कर्जरोख्याद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे टिंबटिंब भांडवल असते. पर्याय अ. मालकीचे, ब. कायम, क. कर्जाऊ. क्रमांक 5. लाभांश प्रथम टिंबटिंब भागधारकास दिला जातो. पर्याय अ. समहक्क, ब. अग्रहक्क, क. स्थगित. 5 पैकी 5 सोडवायचे. 5 गुण. ब प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं चूक आहेत की बरोबर आहेत ते लिहायचं. 1. वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहेत. 2. अंशतः किंवा पूर्ण रक्कम भरलेल्या भागांसाठी भाग प्रमाणपत्र दिले जाते. 3. सरकारी कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारू शकते. 4. ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात. 5. प्राथमिक बाजार नवीन प्रतिभूतीचा बाजार म्हणून ओळखला जातो. क प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. 5 गुण. विसंगत किंवा गटात न बसणारा शब्द शोधायचा. 1. दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, परतफेडीचे मूल्य. 3. परिवर्तनीय कर्जरोखे, न परतफेडीचे कर्जरोखे, सुरक्षित कर्जरोखे. 3. लाभांश अधिपत्र, व्याज अधिपत्र, डीमॅट. 4. DP, RBI, डिपॉझिटरी. 5. अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश, व्याज. विसंगत किंवा गटात नाही बसत असा शब्द शोधून लिहायचा. ड वस्तुनिष्ठ प्रश्न पहिल्यातलाच, कंसातील अचूक पर्याय निवडायचे 5 गुणांच्यासाठी. आता इथे ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तिथे खाली कोणत्या जागा भरायच्या ते दिलेले शब्द दिलेले आहेत. कर्जरोखे वाटपापासून 6 महिन्याच्या आत, भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, चढ उतार होणारा लाभांशाचा दर, मुंबई भाग बाजार म्हणजे BSE भागांचे संक्रमण, असे शब्द दिलेले आहेत आणि ते इथे लिहायचे आहेत. आता आपण पाहू अ आणि ब गटामध्ये. अ गट, अ. समहक्क भाग. ब गटामध्ये इथे रिकामी जागा खालच्या पर्यायातून लिहायची. ब. कायद्यानुसार कृती, इथे रिकामी जागा लिहायची. क. रिकामी जागा आहे कर्जरोखे प्रमाणपत्र. ड. डिमटेरियलायझेशन, त्याच्यासमोरची रिकामी जागा आहे. आणि ई. रिकामी जागा आहे
ब गटामध्ये भारतातील सर्वात जुना भाग बाजार. आणि या ठिकाणचे हे शब्द निवडून वरती लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 सोडवायच्या 6 पैकी आणि 8 गुण आहेत. म्हणजे एक संकल्पना सोडवायला 2 गुण. 4 दुने 8. 1 खेळते भांडवल. 2 अधिविकर्ष ओव्हरड्राफ्ट. 3 हक्क भाग. 4 डिपॉझिटरी पार्टिसिपंट DP. 5 दुय्यम बाजार आणि 6 भाग बाजार. 6 पैकी 4 संकल्पना सोडवायच्यात. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे आहेत आणि 6 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 दुने 6. 1 साई कंपनी लिमिटेड ही नव्याने स्थापन झालेली सार्वजनिक कंपनी आहे. तो समहक्क भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणार आहे. त्यासाठी कंपनीचे संचालक विविध पर्यायांचा विचार करीत आहेत. खालील गोष्टींबाबत संचालकांना सल्ला द्या. कंपनीने कोणत्या प्रकारचे भाग विक्री करावी? भाग POK की FPO? भांडवल उभारण्यासाठी कंपनी बोनस भागाचे वाटप करू शकते का? कंपनी भाग विक्री हमीदारांशी करार करू शकते का? दुसरी घटना किंवा परिस्थिती आहे. श्री किशोर यांना त्यांच्या हिरो कंपनी लिमिटेड या कंपनीचे 25 भागांचे डिमॅटिकरण करायचे आहे. त्याचा भाग प्रमाणपत्र क्रमांक 100 आहे आणि भागांचे अनुक्रमांक 76, 100 असे आहेत. DPला विनंती म्हणून कोणता अर्ज भरावा लागेल? तो DRF की RRF? डीमॅट नंतर तेच भाग हस्तांतरित करायचे असल्यास त्यास हस्तांतरण अर्ज भरावा लागेल का? डिमॅटिकरणानंतर जर भाग हस्तांतरित करायचे असतील तर त्यासाठी भाग प्रमाणपत्र क्रमांक व भाग अनुक्रमांक नमूद करावा लागेल का? तिसरी घटना किंवा परिस्थिती पाहू. डायमंड कंपनी लिमिटेड अंतरिम लाभांश घोषित करण्याचा विचार करत आहे. लाभांश जाहीर केल्यापासून किती दिवसांमध्ये लाभांश खात्यात लाभांश निधी हस्तांतरित केला पाहिजे? भागधारकांना किती दिवसामध्ये लाभांश वाटप केले पाहिजे? संचालक मंडळ भांडवलातून अंतरिम लाभांश जाहीर करू शकते का? प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक सोडवायचे. 4 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत. म्हणजे एक फरक लिहायला 4 गुण. 4 त्रिक 12. 1 स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. 2 भाग आणि कर्ज रोखे. 3 प्राथमिक भाग विक्री IPO आणि पुढील किंवा नंतरची भाग विक्री FPO. 4 अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. प्रश्न 5 आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण आहेत. एका प्रश्नाला 4 गुण. 4 दुने 8. 1 भाग प्रमाणपत्रावरील तपशील विशद करा. 2 गुंतवणूकदारास भाग पेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 3 सेबीचे कार्य स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 दुने 8. 1 कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. 2 सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत. 3 समहक्क भागधारकांना लाभांश प्राप्तीमध्ये शेवटचे प्राधान्य मिळते. 4 भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. 4 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 10 गुण. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 5 दुने 10. 1 भाग प्रमाणपत्र वाटपाचे पत्र भागधारकास लिहा. 2 कर्जरोख्याच्या परतफेडीची माहिती कर्जरोखेधारकास देणारे पत्र लिहा. 3 ठेवीदारास ठेव परतफेडीबाबत पत्र लिहा. आणि शेवटचा 8वा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही 1 सोडवायचा 2 पैकी. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 8 गुण आहे एका प्रश्नाला. 1 समहक्क भाग म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2 भागवाटपाच्या कायदेशीर किंवा वैधानिक किंवा नियामक तरतुदी स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. म्हणजे मी 11वी 12वीच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व्हिडिओ लेक्चर आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की एकदा पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं
नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.